गावाला आल्यावर पहिला स्पॉट सोन्या. काकी गंबुडिया हे बुडिया हे बुट हे सोन्या खाई लाव आपण. अरे खाई लाव आपण सांगता कुठे आकावण्याचं धरण. अच्छा आकावणे गाव. आम्हाला धरण बघायला वेगळ्या लांड्यात जायची गरज नाही. इथे पण आहे धरण. पाय सटके. अरे केवढं पाणी आहे इकडे. तर आमचं गाव त्या बाजूला आहे तिकडे आणि आम्ही इथे आता धरण बघायला आलोय. काका काकी मम्मी फक्त पप्पा नाहीत. नको प्रमोशन नाही नो ते नाही दाखवायचं आपण. म्हणजे बघा किती खोले पाण्याची लेवल पण दिसते इकडे. गुड मॉर्निंग वेलकम टू अनदर व्लॉगची सुरुवात या सुंदर नजाऱ्यापासून. आणि ॲक्च्युली हे आमच्या गावच्या जवळचंच एक धरण आहे. आणि दरवाजे पण दाखवाय ना. आम्ही ते धरण बघायला आलेलो म्हणजे सकाळीच गावाला आलो. हे धरणाचे दरवाजे अजून पाणी थोडं थोडं चालू आहे. पारस गावाला का आलो आपण. का आलो फिरायला आलो आपण. जसं माहितीच आहे होळी चालू आहे आणि कोकणात पालखी येते. कुठे कुठे प्रत्येकाच्या घरी येते, कुठे कुठे गावची एका जागेवर येते, त्याला मांड म्हणतात. सो आमची आहे ती मांडावर येते. सो आता होळीच्या दिवसापासून ती आता सगळे देव मंदिरातून काढून बाहेर आणले जातात आणि मांडावर त्यांची पूजा केली जाते. आम्ही त्यासाठी आलो आहे. आम्ही आज सकाळीच आलो आहे माझी फॅमिली. काकाची फॅमिली परवाच आली आणि हे 2 कार्टून आमचे आजचे टूर गाईड हे आहेत. धरणाबद्दल एक खास गोष्ट काय मगाशी सांगत होत असती. मगाशी काय त्यांची घरं धरणाजवळ एक झाड आहे. झाड आहे तिथे रात्रीचा मोनू येतो. धरणाजवळ एक झाड आहे तिथे रात्री कोण येतं मोनू येतो. मगाशी हा सांगत होता की इकडे धरणात अजून जी घरं आहेत म्हणजे इथून ती वस्ती हलवली पण अजून ती घरं अजून व्यवस्थित तशीच्या जशी आहेत, जिवंत आहेत पाण्यात अजून पण. आणि आम्ही आता तेच म्हणते धरणाचं पाणी सिंगल दरवाजा चालू के क्या तू गुंडा बने का रे. दिसत काय नाही वाहताना पाणीचा आवाज येतोय. कुठे पाणी कुठे येते उघडतात कसे ते आज ऑफिस बंद आहे. दरवाजे बंद आहेत ते माहितीये. उघडतात कसे ते चावी लावतात. हे बघ हे आतमध्ये हे बघ हे प्रत्येक सिंगलचे ह्याचं सिंगल हा ह्याचा दरवाजाचा कंट्रोल त्याचा कंट्रोल. ही बघ ही चावी फोटो काढ. हा हे बघ ही इकडे खाली ओढली की हे वर येणार. आता नको ओढू बंद राहणार ते आता. काय जॅक बॅट टेन्शन नाही. पावसाळ्यात पूर्ण उघडतात. पर्याय आहे का. इंजिनियर तिकडे रिसर्च करायला चाललेत. परवा मी पण घरी जाताना तुझे दिवसभर चालूच राहणार आहे का. असं होणार हा. हे पाणी जाणार. येस हा हे पावसाळ्यात पूर्ण उघडतं. पावसाळ्यात थांबून चालत नाही.
वरतून वाहणार म्हणजे जाणार, पण तिकडे पाठी मग गावात पाणी धुणार. हा. चर्चा चालू आहे इकडे. कोणी दिले? ओ ते आपल्या वयाच्या काय बोलतात ते. तिकडे जायचं ना. नाही वरती ते नदीवर बाहेर गेले साड्या इथे वज्रावर तिथे चांगलं ती तेवढी राहिली फक्त. पेमेंट आलं नाही आम्हाला. टेंडर पास झाला पण पेमेंट आलं. ना ते चांगलं. चला आता परत घरी जाऊया. ओ इंजिनियर इकडे या. सर आज नाही ओपन करायचं. सर आज नाही परमिशन आपल्याला. चला जेवण झालं, एक छान झोप काढून झाली सगळ्यांची. आता आम्ही चाललो आहे मांडावर पाय पडायला. सगळे आता रेडी होत आहेत. मी रेडी झालो आहे मस्तपैकी. आता एक एक करून रेडी होत आहेत. हे आमचं देवघर. आणि आता एक एक करून इकडे रेडी होत आहेत. हा एक रेडी झाला आहे. पारस ये. इकडे रेडी होत आहेत आमच्या काकी. मम्मी अंधारच दिसतोय का? मला असं वाटतं पप्पा आणि चैतू मॅचिंग झालेत. नाही तुम्ही तिघं मॅचिंग झालेत. तू ऑलरेडी ऑनलाईन एवढं खरं नव्हतं बोलायचं. मी पॉझिटिव्ह वेने बोलते. तुला ते वेगळं बोलते. स्पेशल वन. यू मीन टू से स्पेशल वन. थँक्यू. काका सुद्धा इकडे रेडी झालेत. असं सेम का वाटतंय मला? एकदम असं वेगळं वाटतंय काका. हे एक आणि हे एक सेम. ठीक आहे. ही एक ते एक सेम. हा माणूस वेगळा आहे व्यवस्थित. हा पण एक माणूस आहे. हा माणूस एक वेगळा आहे. हा आणि मी वेगळा आहे. बघा ना तुम्ही आणि ह्या पारस सेम आहे. चला आता ह्यांच्यापैकी कुठल्या आता गाड्या घ्यायच्या? काय सोन्या बच्चे पार्टी म्हणजे वय वर्ष 25-26च्या वरची मुलं लोक दुसऱ्या गाडीत आणि त्याच्या आतली एक गाडी. तुला कळते तू काहीतरी चुकलं. मी चुकलो. वय वर्ष 30च्या आतली ती एका गाडीत हा आणि वय वर्ष 30च्या पुढची ऍक्च्युली तू वेगळ्या गाडीत. नाही बरोबर बोललास. 25-26च्या आतली एका गाडीत. नाही 30 हे नाही मी पण आहे. मी काय म्हणजे वस्तीत चाललाय तिकडे. मला मग तेच वाटतंय. चला उतरा. चला आता मांडावर भेटूया. चला गाड्या काढा. तर आम्ही पोचलो आता मांडावर. ही ॲक्च्युली शाळा आहे. हा आमचा मांड. ही आमची प्राथमिक शाळा आहे इकडे. आणि मागे जर तुम्ही बघत असाल तिकडे काहीतरी जेवण शिजतंय. काय झालं? लागली पाया ते लावू नंतर आपण. सगळं आणलंय रे. हे इकडे होळी आहे. मांड आणि पालखी इथे आतमध्ये ठेवली. तुम्ही करून घ्या. ओटी भरून घ्या म्हणून आपण आतमध्ये आलो.
आम्हाला ओटी भरायची होती म्हणून आम्ही आधीच आलो. बाकीचे पब्लिक आत्ता येत आहेत. इकडे 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 देव देव इकडे आहेत. ही माझी मोठी काकी. हे सुतारवाडीतले हिरो बघा. सुतारवाडीतले हिरो. आता सगळे पालखीच्या बाहेर पडणार. व्हॉट इज दिस? तू व्ह्यू खराब करतेस. दिस इज द बेस्ट व्ह्यू ऑफ युअर ब्लॉग. बरे बेस्ट व्ह्यू. मी ज्या ब्लॉगमध्ये आले ना त्या ब्लॉगमध्ये जास्त व्ह्यूज आहेत बाकीच्या ब्लॉग्सपेक्षा. बघ बघ आणि असेल ना तर तुम्ही सगळ्यात मिळून माझ्यासाठी एक फोन घेणार नवीन. काका काय म्हणताय तुम्ही? हिचं असं म्हणणं आहे की ही ज्या ब्लॉगमध्ये आली त्या ब्लॉगचे व्ह्यूज जास्त आहेत बाकीच्या ब्लॉग्सपेक्षा. हो की नाही? हो. सी देवा काहीतरी कर. 4 भावाने मिळून 5 भावाने मिळून विचार करा. आता काय विचार करायचा? आयफोन 17 नवीन आहे. हा एअर पण आलेलाच आहे. एअरची गरज नाही आहे पण 17 चालेल मला. कुठली विकू? ही विकू का ही विकू? किडण्या मागे असतात. ही विकू का ही विकू? अशी दिसत पण नाही येत त्या किडण्या. हा आणि तू दिसत नाहीस. ऐकते नाही त्या पण दिसत. तिकडे काय चालू आहे काका? काय झालं तिकडे? मटण पण ते काय नक्की म्हणजे? गाव गाव पालन गाव पाळत पारद पारद गाव पारद. पारद. अच्छा. पालखीच्या पाया पडून झालो. आता मांडाच्या पाया पडायच्या. एवढी मोठी होळी आहे. एवढी मोठी. आमच्या मांड 1-2 मिनिटं थांब ना. मी काय लावलं? तेच ना व्लॉग चालू होतोय. अरे ब्लॉगची स्टार्ट म्युझिकने झाली पाहिजे ना. माहिती सकाळी झाली ती. ते बरं आता आम्ही आमच्या मांडावर पाया पडलो पालखीच्या. आणि आता दुसरीकडे कुठे चाललोय सोन्या? मिळण या गावात चाललोय. काय तिकडे पूजा म्हणजे कसली? सत्यनारायणाची कसली काय? अच्छा. दरवर्षी म्हणजे सालावतप्रमाणे याही वर्षी त्यांच्याकडे होळी निमित्त तिकडे पूजा असते. त्यामुळे आम्ही तिकडे पाया पडायला चाललोय. तर एक गाडी तिकडे गेली आहे. ही जी दिसते ना ही वाली. लाईनीत तिघी पण पिंक साडीमध्ये. हा ना भाई लाईनीत. बचत गट. हा, तर एक गाडी पुढे गेली आहे आणि सगळी मुलं या गाडीत आहेत आणि सिनियर सिटीजन त्या गाडीत आहेत. कायच म्हणे म्हणत होता माहिती पारस तुला दादाला तिथे पाठवणार होता. हा ना हाच ना 25 वर्ष हाच तो. त्या गाडीत हाच बसले कोण? हाच तो हाच. ही आणि अशी. चला पुढे आता पूजेला जाऊया. आम्ही चाललो. तर एवढ्या वेळेने आम्ही पोचलोय फायनली मिळणच्या पूजेला. ए काही नाही जाऊच्या ए बाबा. हॅलो अरेवाडी होळीचा मान या ठिकाणी आज ग्रुपडान्स मागून आहे. हे मागून स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर आजूबाजूला
संघ आले असतील तर त्यांनी तर इथे- बाहेरच्या संघाने इथे माईकशी संपर्क इथे ती साधायचा पूजा आहे. आहे बाहेरचे संघ जर आले असतील तर त्यांनी या ठिकाणी आणि इथे संपर्क जेवायला साधून पण बसलेत. आपलं नाव या ठिकाणी पायाबोडी आणि जेवून घेऊ. बाहेरचे जे कोण संघ येतील त्यांनी इथे माईकशी संपर्क साधा. केशव प्रकाश रावराणे वावली यांच्याकडून 501 रुपये. जयेंद्र दादा रावराणे यांकडून या संपूर्ण कार्यक्रमाला वर्षा सावंत यांनी या ठिकाणी स्टेजवरती सर्वांची नावं मला माहीत नसल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ असाच उल्लेख करतो. सन्माननीय व्यासपीठ. सो आम्ही रिटर्न आमच्या मांडावर आलो आहे आणि पालखी ऑलरेडी बाहेर काढली आहे नाचायला आणि देव पण काढलेत बाहेर. तर अशा प्रकारे आमच्याकडे देव नाचवले जातात. आणि